नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये AI सुपर प्रॉम्प्टर. आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन येत असतो. तसाच आपला आजचाही विषय आहे. आपला आजचा विषय थोडासा वेगळा आहे. तो काय आहे तो तुम्हाला मी मध्ये सांगणार आहे. ना सुरुवातीला ना शेवटी. या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर करा. डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्लेमर दिलेला आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्या व्हिडिओमध्ये एक कथानक सुरू आहे आणि त्या कथानकामध्ये 4 मेन कॅरेक्टर्स आहेत: राहुल, नेहा, समर आणि कीर्ती. राहुल हा त्यांचा लीड आहे. ते एका प्रोजेक्टवरती काम करतायत आणि त्या प्रोजेक्टमध्ये त्यांच्या मानेला एक चिप लावली आहे आणि ते काय विचार करतायत, काय बोलतायत, कशा इंटरॅक्शन्स आहेत, कशा रिफ्लेक्सेस आहेत, कसे रिस्पॉन्सेस आहेत, कशा पद्धतीनं प्रोजेक्ट हळूहळू पुढं जातोय, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यानं बनवलेल्या त्याच्या लॅपटॉपवरच्या एका प्रोग्राममध्ये जाऊन सिंक होतात. त्यातनं ॲनालिसिस होतं आणि वेगवेगळे रिझल्ट जे आहेत ते त्यानं कम्प्युटरवरती बनवलेल्या डॅशबोर्डवरती कन्सॉलिडेटेड पद्धतीनं दिसतात आणि 24 तास ते तो बघत असतोय. या व्हिडिओच्या बेसिकली या प्रोजेक्टची सुरुवात झालेली होती फार आधी. वड आणि पिंपळ या झाडांचं ॲनालिसिस करायला गेलेले. त्यांनी त्या झाडांच्या मुळामध्ये सुद्धा वेगवेगळे सेन्सर्स लावले. पुन्हा रस्त्याच्या दुतर्फा येता जाता अशा ठिकाणी, परत जिथं राहतात अशा ठिकाणी सुद्धा त्यांनी ते सेन्सर्स बसवलेले होते. यातनं सुद्धा वेगवेगळा एन्व्हायरमेंटल डेटा, सराउंडिंग डेटा जो आहे तो येतोय त्या राहुलच्या लॅपटॉपवरती सिंक होतोय आणि त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून वेगवेगळे रिझल्ट भेटत आहेत. आता आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे हे जे 4 जण आहेत, हे 4 जण एका फ्लॅटवरती राहत आहेत आणि त्या फ्लॅटमध्ये 4 रूम्स आहेत. एकमेकांशी ते फारसं बोलत नाहीत. ते बोलतात ते फक्त टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून, मेसेजेस, कॉल्स, व्हॉट्सॲप आणि व्हिडिओ कॉल्स अशा वेगवेगळ्या माध्यमातून ते एकमेकांशी इंटरॅक्शन करत असतात कंटिन्युअस. आणि असं बघितलं तर ते नॉर्मली बोलतच नाहीत, टेक्नॉलॉजीच्या माध्यमातूनच इंटरॅक्शन होती आहे. फार कमी बोलतात ते एकमेकांशी. आता आज काय होतंय हे फार इंटरेस्टिंग असणार आहे. आज बुधवार, मान्सून पण बरेच दिवस झाले पडतोय. 15 दिवस झाले मान्सून पडायला लागला आहे आणि या मान्सूनमुळं सगळीकडं येताना जाताना, राहुल ऑफिसला जातोय येतोय, बऱ्याच ठिकाणी रस्ते, खड्डे, खाचखळगे, यातनं गाडी जाती, गाडी बाहेर येते, आजूबाजूला उडतंय, रेनकोट घालून जातोय, रेनकोट घालून येतोय, अंगावर घाण उडती, कधी त्याची गाडी खड्ड्यातनं गेल्यावरती आजूबाजूला पाणी जे उडतं त्यातनं लोक त्याला शिव्या देतात. सगळं असा प्रोग्राम चालू आहे त्यांचा. त्यांची दिनचर्या अशा पद्धतीनं होत असती. संध्याकाळी तो उशिरा येतोय, मग डिस्कशन होत आहे, काही ना काहीतरी त्यांच्यामध्ये बोलणं होतं आहे, प्रोजेक्ट पुढं कसं कंटिन्यू करायचं, काय करायचं, सगळं होत असतं. आता मान्सून जो पडत होता त्याच्यामुळं हवा जी आहे, ढग तर काळे होतेच, काय डाऊट नाही, काळे ढग होते. आत्ता पाऊस पडतोय का नंतर पाऊस पडतोय अशी परिस्थिती. शहरामध्ये मान्सून आहे म्हणून काय गतिमानता कुठली कमी नाही. मेट्रो धावतायत, ट्रेन्स धावतायत, गाड्या धावतायत, लोक ॲडजस्ट करून का होईना त्यांच्या वेळेला ऑफिसेसना पोचणं, तिथनं परत येणं, हे सगळ्या गोष्टी चालूच आहेत रेग्युलरली. राहुल कॅफेमध्ये बसलेला, लॅपटॉप ओपन होता. कॉफी जी होती ती अर्धवट थंड होती म्हणली तरी चालेल, पूर्ण थंड नाही. कॉफी पीत बसलेला तो, लॅपटॉप घेऊन ओपन करून एका कॅफेमध्ये बसलेला. व्हिडिओ कॉल करत होता. व्हिडिओ कॉलवरती त्याचं डिस्कशन चालू होतं. समोर प्लस तो प्रेझेंटेशन करत होता म्हणलं तरी चालेल. त्याच्यासमोर नंबर्स होते, त्यात लिहिलेलं किती खर्च झाला, किती आता द्यायचे आहेत कोणाला, किती येणार आहेत, सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं. त्या प्रोजेक्टला किती लागणार आहेत, प्रोजेक्टमध्ये खर्च किती झाला आहे, हे सगळं त्याच्या लॅपटॉपवरती होतं. तो जे प्रेझेंट करत होता समोरच्या पार्टीला, प्रेझेंटेशन चालू होतं. आता अजून किती लागणार आहेत फंड्स, हे सगळं त्याच्यामध्ये डिस्कशन चाललेलं. डोक्यामध्ये टेन्शन होतं, त्याच्या प्रोजेक्ट पुढे न्यायचा होता, डोक्यात टेन्शन होतं. नाहीतर प्रोजेक्ट जाणार कसं ना, फंड्स तर पाहिजेतच. फंड नसतील तर प्रोजेक्ट कसे पुढे जाणार.
काही ना काहीतरी व्हायलाच पाहिजे ना, त्याशिवाय प्रोजेक्ट पुढं जातच नाही. मूड जो होता थोडासा अनस्टेबल होता. तेवढ्यात फोन वाजला. अननोन नंबर होता. तो कॉल चालू आहे, त्यामध्ये अननोन नंबरवरनं त्याला फोन आला. तो इग्नोर करणार, तेवढ्यात दुसरा कॉल आला, तिसरा कॉल आला. कंटिन्युअस मोबाईलच्या म्हणजे फोनची रिंग व्हायला लागली. व्हायब्रेटवरती होता. शेवटी त्याला ते उचलावं लागलं, एवढं कंटिन्युअस त्याचा फोन बजवायला लागला. हॅलो, समोरनं एक छानपैकी पॉलिश्ड आवाज आला. सर, कॉंग्रॅच्युलेशन, तुमच्या मोबाईलवरती एक कॅशबॅक रिवॉर्डचा मेसेज आलाय, पाहता का जरा? राहुल थोडा अलर्ट झाला. तो टेकमधला होता. तुम्हाला माहिती आहे, जनरली असे कॉल्स वगैरे येत असतात. अलर्ट झाला तो. रकमा पण मोठ्या लिहिलेल्या असतात, लोक फसतात बऱ्याच वेळा अशा. सॉरी. मग काय झालं, त्यावेळी मेसेज आला. मेसेज ओपन करून बघितला. अरे रिअली? त्याला प्रश्न पडला. हो सर, फक्त व्हेरिफिकेशन करायचं आहे. तेवढ्यात समरचा मेसेज, ब्रो, आज वेन्सडेला भयंकर स्कॅम्स होतात, जरा केअरफुल राहा. वेन्सडे स्कॅमला फेमस आहे, तू जरा काळजीपूर्वक. त्याचा तेवढ्यात मेसेज आला. राहुलनी इग्नोर केलं. कारण त्याच्या मोबाईलवरती तेव्हा तो बोलत होता त्यावेळी आवाज प्रचंड प्रोफेशनल होता. आणि त्यांनी त्या ह्याच्यामध्ये फक्त सांगितलं, हे बघा तुम्हाला मेसेज आला. एवढ्या छान प्रोफेशनल टोनमध्ये त्यांनी सांगितलं. त्याला विश्वासच बसला नाही की हा स्कॅमचा मेसेज पण असू शकतोय. राहुलने थोडं सांगितलं, ठीक आहे बोलला, थोडी माहिती दिली. त्यानंतर त्या व्यक्तीनं सांगितलं, तुम्हाला एक आता OTP येईल. OTP आला की तुम्ही आम्हाला सांगा. क्षणभर फोन व्हायब्रेट झाला, मेसेज आला, OTP आला. तेवढ्यात नेहाचा कॉल. त्यानं तो जुना कॉल होता तो कट केला. नेहाचा कॉल उचलला. कीर्ती म्हणाली, अरे अननोन कॉलवरती मेसेज देऊ नकोस, इन्फो स्वतःचे देऊ नकोस. तिनं जोरात सांगितलं त्याला. राहुल मीटिंगमध्ये पण होता, प्रेझेंट पण करत होता. अशा वेळी त्याला स्कॅम कॉल पण आला. तो स्ट्रेसमध्ये आता यायला लागला. करायचं काय आता? प्रेशर. बऱ्याच वेळा हे असे कॉल्स जे असतात, टेन्शन, प्रेशर, अशा सिच्युएशनमध्ये अशा ऑफर्स या ल्युक्रेटिव्ह वाटतात. तशीच त्याला ती ऑफर ल्युक्रेटिव्ह वाटायला लागली. कारण मेसेजमध्ये आकडा तसा लिहिलेला, ती ऑफर त्याला लुक्रेटिव्ह वाटायला लागली. आपण काय एखादे OTP दिलं तर काय फरक पडतोय? त्याला असं सहज त्याच्या मनामध्ये शंका आली. मित्र सांगायला लागलेत, मित्र नाही, त्याचे प्रोजेक्टमधले पार्टनर सांगायलेत, मागा एकदा ह्यानं घोळ केलेला, त्याचे पैसे गेलेले एकदा. तुम्हाला माहिती आहे ते याच्यामध्ये 10,000 गेले, 20,000 गेले, मग ते 40,000 गेले, सगळं झालेलं. त्याला लुक्रेटिव्ह, तरी पण ते लुक्रेटिव्ह वाटलं. कॅशबॅक मिळाला तर हेल्पफुल होईल प्रोजेक्टला. आपल्याला ते जे 40,000 गेलेले ते भरून निघतील आणि मग आपला प्रोजेक्ट, सगळं त्याच्या डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन. साहजिक आहे, लीड आहे, झाले तर होतं मागच्या वेळी, चालू होतं. तो OTP सांगणार. तेवढ्यातच कॅफेमध्ये जिथं बसलेला तिथल्या TV वरती फ्लॅश झालं, सायबर फ्रॉड अलर्ट, रॉंग कॉल्सवरती पर्सनल इन्फो देऊ नका. TV वरती चाललेलं, हेडलाईन चाललेली, त्याच्यावरती आलं. क्षणभर राहुल, त्याला आता काय, आता एवढ्याच सगळ्या गोष्टी समोर झाल्या, काय करणार तो? तर TV वरती ती ॲड फ्लॅश झाली. त्यानंतर समरनी सांगितलं. त्यानंतर नेहाचा अचानक कॉल आला. कीर्ती तर ठणकावून सांगायली, अरे पर्सनल इन्फो देऊ नको म्हणून. पण यावेळी ना, तो जो कॉल परत आलेला त्यावरती तो माणूस गडबड करायला लागला, ती जरा लवकर सांगा मला, लवकर सांगा. आता त्याला थोडंसं वियर्ड वाटायला लागलं. काय भानगड आहे बाबा ही, असं कसं काय, एवढं काय गडबड करायला आहे? त्यानं विचारलं, तू कुठं आहेस बाबा, नेमकं काय आहे तुझं? डिटेल्स विचारले थोडेसे. चौकशी केली. समोरनं आवाज शांत झाला. क्षणभर सायलेन्स.
आवाज बदलला, सर सिस्टीम इश्यू आहे, OTP द्या ना, काहीतरी प्रॉब्लेम आहे, सिस्टीममध्ये इश्यू यायला लागला आहे, एकदा झालं दोनदा झालं, OTP द्या ना, OTP द्या ना म्हणून यायला लागलं. डॅशबोर्ड त्याच वेळी क्वाईट, म्हणजे त्याचा तो डॅशबोर्ड हे सगळं त्यांच्या मानेमधनं सिंक होत राहायचं. तुम्हाला माहिती आहे, डॅशबोर्ड ॲक्टिवेट झाला, त्याच्यावर मेसेजेस यायला लागले. सोशल इंजिनिअरिंगची रिस्क आहे, पर्सनल डेटा ऑलरेडी तुम्ही एक्सपोज केला आहे, अशा सगळे त्याला मेसेजेस यायला लागले. राहुलचा मेंदू अलर्ट झाला. आता एवढं सगळं झालं, एवढे सगळेजण सांगायलेत, आणि आता त्याच्या मानेमधल्या ह्याच्यातनं तुम्हाला माहिती आहे बॅकग्राऊंडमधलं पण ते कॅप्चर करत होतं. तो सगळा डेटा जाऊन त्या सॉफ्टवेअरला सिंक झाला आहे. त्यातनं सुद्धा आता हे अशा पद्धतीचे मेसेजेस यायला लागले, नोटिफिकेशन यायला लागले. म्हणल्यावर तो हबकला. कारण आत्तापर्यंत जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक व्हिडिओमध्ये असे ते काय रिझल्ट्स होते की त्याला डिनाय करणं अवघड होतं, की बाबा सॉफ्टवेअर काहीतरी चुकीचं सांगायलंय किंवा आणि काहीतरी आहे, असं सगळं हे करणं. एक जनरल त्यातला जर हे बघितला तर कायम त्या सॉफ्टवेअरनी अलर्टच केलेलं वेगवेगळ्या पद्धतीनं. तर अशा पद्धतीचा मेसेज आल्यावरती तो जरा दचकला. आता त्याला आता त्याच्या आईनं सांगितलेलं पण आठवलं की बुधवारी चटकन अशा पद्धतीचे मेसेजेस किंवा कॉल्स येत असतील किंवा इंटरॅक्शन होत असेल, थोडंसं जपून बघा. त्याच्या आईनं पण सांगितलेलं आठवलं त्याला. कदाचित त्याच्या लहानपणी काहीतरी प्रसंग झाला असेल किंवा आणि काय. शांतपणे म्हणाला, हे बघा तुमचा जिथनं मेसेज आलेला आहे मी तिथं विचारतो, मी परत फोन करतो, विचारतो आणि मग आपण बोलूया, थोडीशी चौकशी करतो, गडबड करायला नको. आणि 24 तास पण असतातच असं ऐकलंय म्हणला मी. OTP काही वेळा. तुमचं किती वेळ असतोय? तो म्हणाला आमचे 2 तास असतात. मग थोडंसं वाट बघूया म्हणलं. क्षणभर आता एवढं सगळं बोलणं झाल्यावरती तो कॉल पुन्हा कट झाला. आणि मात्र यावेळी मेसेज कुठला आला माहिती आहे त्याला रिटर्नमध्ये? ट्रान्सफर अटेम्प्ट ब्लॉक झालाय म्हणून. हे जे काय ट्रान्सफर अटेम्प्ट होता ते जे काय त्या मेसेजमध्ये होतं तो ब्लॉक झालाय. राहुलचा श्वासच अडकला. व्हॉट? म्हणजे साहजिक आहे ना, त्याला वाटत होतं बाबा हे कॅशबॅक रिवॉर्ड मिळाला आहे, पैसे येणार आहेत आणि आपण आता ती काय चौकशी जी काही केली आहे त्यातनं अरे आता हेच येणार नाही, ब्लॉकच करून टाकले, ते देणारच नाहीत. पण बाजूला समर होता. समर पण टेक्निकल होता. त्या सगळ्या मेसेज आणि याचा सगळा पॅटर्न बघितला त्यानं, चेक केलं. स्कॅम क्लिअर दिसत होता की स्कॅम होता, पण फ्रॉड होता, स्कॅम होता, क्लिअर दिसत होतं त्याच्यामध्ये. पण तरी पण त्याचा मेंदू ॲक्सेप्ट करायला तयार नव्हता की बाबा हे झालंय, स्कॅम झालाय, फ्रॉड झालाय. त्याचा मेंदू ॲक्सेप्टच करायला तयार नाही. त्याला वाटायला लागलं अरे मी संधी गमावली. म्हणजे विचार करा की हे कशा पद्धतीनं तो जबरदस्त त्या 1-2 मेसेजमध्येच फसला. 1-2 मेसेजमध्ये फसला तो. त्याला कळायचं बंद झालं, कारण मागं चूक केलेली त्यानं. पण आता जे झालं त्यातनं त्याला वाटायला लागलं अरे मी आता हे त्यांना न देऊन चूक केली का काय. एवढं सगळं लोक सांगायला लागलेत, एवढं सगळं लोकांनी सांगितलं, त्याच्या मित्रांनी सांगितलं, त्याच्या आईचं बोलणं आठवलं, कीर्ती सांगायला लागली आहे, ती ॲड आली. एवढं सगळं असून जणू काय त्याच्या मेंदूवरती कब्जा केल्यासारखं त्याची सिच्युएशन झाली. नेहा आली परत परत कॅफेमध्ये, त्याच्या बाजूला बसली. ती म्हणाली अरे मी तुला 3 वेळा कॉल केला, कुठं आहे लक्ष तुझं? त्यातलं त्याला काय ऐकूच येत नव्हतं. जाम, त्याचं डोकं जाम, मेंदू जाम, त्याला काय सुचना, त्याला हँग झालेलं, त्याला काही सुचत नव्हतं, वेड्यासारखं चाललेलं त्याचं. म्हणजे त्यानं काय खयाली पूल बांधले असतील कुणास ठाऊक तेवढ्या ते येणाऱ्या पैशामध्ये. पण कदाचित बहुतेक त्यानं मनामध्ये ताजमहाल बांधून टाकला असणार आहे. नेहानी हलवलं त्याला, बाबा तू आता जागा हो, प्लीज जागा हो. अगदीच वाटलं हे खरं आहे खोटं आहे तर मी माझ्या मोबाईलवरनं फोन करते, मी एकदा विचारते,
खरंच असेल तर आपण करूया, नाहीतर उद्या ऑफिसमध्ये कन्फर्म करू आणि मग आपण डिसिजन घेऊ. जे कोणी तज्ज्ञ असतील त्यांना विचारू आणि मग डिसिजन घेऊ. काय असं काय परत येईल तुला असा जर तुला जर तुझं लक असेल आणि तुला कॅशबॅक जर असा मिळाला असेल, तुझं लक असलं तर उद्या याच्यापेक्षा मोठा कॅशबॅक होईल आणि 1-2 शून्य वाढतील त्याच्यावरती आणि कॅशबॅक मिळेल तुला. तू काळजी करू नकोस. इफ यू आर लकी यू विल गेट मोर कॅशबॅक्स. मग त्याला जरा धीर आला, नॉर्मल झाला तो. त्याला आता लक्षात आलं आणि आता हसायला लागला तो. आता ती एवढं तिनं समजून सांगितल्यावर आता तो हसायला लागला. ऑलमोस्ट म्हणला मी स्टुपिड असा डिसिजन घेतलेलाच होता, तू आलीस म्हणून मी वाचलो. शांतपणे तिनं त्याला सांगितलं, लोक टेन्शनमध्ये असताना, स्ट्रेसमध्ये असताना पटकन विश्वास ठेवतात, फास्ट ट्रस्ट करतात. राहुलने आता ऐकायला लागलाय तो शांतपणे. त्याला पटायला लागलंय ते दोघं जे काय बोलायला लागलेत, ते दोघं जे बोलतायत, प्लस आता आजूबाजूला जे घडतंय, लोक तू कॅफेमध्ये आहे, हे सगळा प्रसंग बाजूचे लोकसुद्धा आता ऐकतायत. त्यांनी त्यांच्या सेन्सर्समधून आता सगळं सराउंडिंग वगैरे कॅप्चर होते. आता बघूया त्याच्या डॅशबोर्डवरती काय दिसतंय आणि त्याच्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती किंवा त्याला काय मेसेजेस येत आहेत. तेवढ्यात एक दिसला, आलाच त्याच्या आता लॅपटॉपच्या स्क्रीनवरती एक मेसेज. आता ग्राफ तयार झाला, चार्ट तयार झाला. प्रेशर प्लस अर्जन्सी इज इक्वल टू बॅड डिसिजन रिस्क. मग त्याला आता रिअलाईज झालं, एवढ्या सगळ्या गोष्टी आता क्लिअर झाल्यावरती त्याला रिअलाईज झालं. कीर्ती म्हणाली, हे बघ, पर्सनल इन्फो म्हणजे जणू काय एखाद्या घराची किल्ली असती. पर्सनल इन्फो एखाद्याला देणं म्हणजे घराची किल्ली आपल्या स्वतःहून दुसऱ्याच्या हातात देण्यासारखं आहे. त्यानंतर त्यामुळं एक जनरली समर म्हणाला आहे, बघ, वेन्सडेला अशा पद्धतीच्या गोष्टी ह्या जर पॉप्युलर असतील तर आपण एक काळजीपूर्वक पद्धतीनं समजून घेतलं पाहिजे आणि अलर्ट राहिलं पाहिजे. हे त्या टीम होती ना त्या चौघांच्या टीममधलं डिस्कशन हे जनरली चाललेलं. कॉफी घेतली राहुलनी. तो म्हणाला, हे बघ, आता मला पटलं तू जे काय म्हणतोयस ते. आजूबाजूचे सगळे लोक हा सगळा प्रसंग ऐकत होते. काय चाललंय, कसं चाललंय, काय गोंधळ झालाय, त्याला फुटलेला घाम, एवढं सगळ्यांनी सांगूनसुद्धा गोष्टी झालेल्या. त्यानंतर त्याला आता एक प्रसंगसुद्धा आठवला, त्याच्या मित्राबरोबर झालेला. त्याच्या मित्राच्या ह्याच्यामध्ये तर मोबाईलवरती पहिला एक कोड आला, त्या कोडवरती स्कॅनिंग झालं, पैसे यायच्याऐवजी पैसे गेले, पहिल्यांदा झालं. दुसऱ्यांदा पुन्हा त्या मोबाईलवरनं फोन आला, परत त्याच कोडवरती आमचं चुकलं म्हणले, परत त्याच कोडवरती त्यांनी प्रयत्न करून बघितला, परत गेले पैसे, 2दा झालं. परत तिसऱ्यांदा सुद्धा सेम कॉल, सेम गोड भाषेमध्ये बोलून वगैरे सगळं झाल्यावरती सेम त्यांनी आणि परत तोच घोळ झाला. नशिबानं त्या अकाउंटवरचे पैसे त्याचे किंवा त्याच्यावरचे पैसे संपले आणि मग त्यानं जेव्हा फोन केला त्यावेळी त्या माणसाने स्वतःहून सांगितलं, काय आता मी काय सांगायची गरज नाही, जी गोष्ट झाली आहे ती. तर अशा ज्या गोष्टी आहेत, आणि तोही बुधवारच होता बाय द वे, कारण फ्रॉड हा माणूस फोर्स करत नाही. फ्रॉडसाठी बऱ्याच वेळा लोक कन्व्हिन्स करतात आणि हे सगळं त्यांनी पण सांगितलं. त्याच्या मित्राचा जो प्रसंग आहे तो वर्णन करून सांगितलं. कीर्ती पण बोलायला लागली आहे, कीर्ती पण सांगायला लागली आहे, एक्सप्लेन करायला लागली आहे. पुन्हा तेवढ्यात अननोन नंबरवरून फोन व्हायब्रेट झाला होता. राहुलने त्याकडं पाहिलं, हसला. यावेळी काही रिस्पॉन्ड केलं नाही, फोन सायलेंटला टाकून टाकला. डॅशबोर्डवरती शेवटचा मेसेज आला त्याच्या, पूर्णपणे थ्रेट अवॉइड झाला आहे, ट्रस्ट फिल्टर पण इम्प्रूव्ह झाला आहे.
पाऊस पुन्हा सुरू, घराची खिडकी उघडी, त्यातनं हवा आत येते आहे. ती हवा मगाशी जी ते सगळे आता नाही, ते घरात नाही आहेत, सॉरी, ते आता ह्याच्यात आहेत, कॅफेमध्ये आहेत. बोलता बोलता घराचा विषय झाला. पण कॅफेमधली जी खिडकी उघडी होती त्यातनं हवा आतमध्ये यायला लागलेली. हवा आतमध्ये येत होती, त्याला आता ती मगाशी जी गरम हवा वाटत होती आता गार वारा जाणं लागलं. पुन्हा नॉर्मल झालं वातावरण. प्रश्न नेहमी आपल्या व्हिडिओमध्ये एक तयार होत असतोय. तसाच आजही एक प्रश्न तयार झाला आहे की नेमकं आपण का फसतोय? कुठली घाई असती म्हणून फसतोय, का अशा पद्धतीच्या सिच्युएशन्स असतात आजूबाजूला की ते स्ट्रेसमध्ये डिसिजन घेतलं जातोय तो आणि आपण फसतोय, आपल्यावरती स्कॅम होतोय? काय कारण आहे? तर अशाच पद्धतीचे वेगवेगळे जे प्रश्न आहेत ते हे लोक ह्या प्रोजेक्टच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करतील. पुढं जाऊन ते सोडवतीलही. बघूया काय होतंय. आता निरोप घ्यायची वेळ आली आहे. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.